हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. काल फोन केला होता तुम्हाला सुनीता ताई हा. राजपूत. हा हो अनुभव हो. शेअर. अनुभव शेअर करायचा आहे का? हा 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 हा. नाव वगैरे सांगायचं ताई, कुठून बोलता वगैरे? तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवले बघा. मी माहिती आहे मला. फरीदाबाद वरून बोलत आहे. हा 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 हा. सध्या काय अनुभव आला? हा अनुभव तर तसे खूप आले ताई. हा 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 हा. हम्म. हा. भरपूर आले अनुभव. एक आणि मिनिट. कधीपासून आज सेवेत ताई? मी 10-12 वर्ष झाले ताई. अरे वा, किती छान किती छान. हा पण ते कसं मुलं जेव्हा लहान होते स्कूलमध्ये वगैरे जायचे हा 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 तेव्हा एवढं व्हायचं नाही. हा हा. आणि बरोबर. जेव्हा स्वामी सेवेत आली, स्वामी काय आहे ते कळलं, तेव्हा हा मग हा. टिकून राहिली. अरे वा, किती छान. हा. मग अनुभव काय आला? तुमचे अनुभव खूप ऐकले, सतत ऐकायची. हो, ऐकताय का? हा तुमचे 3-4 वर्ष झालं अरे अनुभव वा. ऐकतच राहते. अरे वा वा वा. तसं आम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहायचो पहिले 3 ते 4 वर्ष पहिले. अच्छा, म्हणजे बरं. हा 25 ते 30 वर्ष तिकडेच घालवली. हा हा. हा. आणि नंतर इकडे बदली वगैरे झाली का? नाही मग तिकडे मुलगा इकडे राहत होता दिल्लीला. त्याला तो बरं बरं. मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्याला इकडे अच्छा. जॉब होता. आणि हा, बरोबर. मुलगी हं. पुण्यामध्ये तिथे शिकत हा. होती. आता फायनल इयरला आहे. इंजिनिअरिंगच्या का? नाही नाही कम्युनिकेशन डिझायनिंग आहे. अरे वा, हा वेगळाच विषय होता, छान आहे. डिझायनिंगची फील्ड आहे ताई ही. हो हो, आलं लक्षात कम्युनिकेशन त्याचं. हा. हा जसं इंजिनिअरिंग असतं की नाही तसंच त्यांचं 5 वर्षाचं हा डिग्री असते ही. अच्छा अच्छा. हा हा. त्यांना पण तसे जॉब असतात किंवा स्वतःची फ्रीलान्सिंग मध्ये कामं पण करू शकतात. बाहेरचे घेतात ते. ओ. हा हा हा. हा मस्त. हा हा. हा. स्वामी सेवेत असताना कसं मला इतके अनुभव यायचे भरपूर. अच्छा. जसं हा. सगळ्यात पहिला अनुभव तसा दिला होता पण तो मी डिटेल नंतर सांगेन तुम्हाला दुसऱ्या अनुभवात. बरं कारण बरं. कारण वास्तुदोष काय असतात आणि हा हा. जोपर्यंत देव हे ईशान्य दिशेत येत नाही तोपर्यंत देव कार्यरत करतच नाहीत. हा अनुभव हा हा. अनुभव मला स्वामींनीच दिला. हो. आमच्या घरामध्ये भरपूर वास्तुदोष होते. म्हणजे अरे पूर्ण बापरे. उलटच होतं. जिथे देव असायला पाहिजे तिथे टॉयलेट होतं, बाथरूम होतं. म्हणजे इतका अरे त्रास बापरे. झाला घरामध्ये काही युनिटीच राहत नव्हती. बघू. हा. पण स्वामींनी मला मुलीच्या शिक्षणासाठी इकडे आली पुण्याला. मग हा हा. तिथे क्लासेस करता करता मी पण केलं मग त्यावेळेस वास्तुशास्त्राचा कोर्स. हा कोर्स केला? हा. अरे वा. म्हणजे आपला वास्तू कन्सल्टंट बोलवण्यापेक्षा हा, स्वामींची इच्छा आपणच कोर्स असेल केलेला बरा. असं झालंय ते. हा. मग आणि तुम्ही आता तिथे कन्सल्ट असं कोणाला मार्गदर्शन करता का? पहिले जायची ताई वास्तू व्हिजिटला वगैरे जायची. हा हा हा. हा हा. त्यानंतर असं झालं की मुलं इकडे तिकडे गेली. घरामध्ये हो. असे काही प्रॉब्लेम झाले की मग ते करणंच नाही व्हायचं. म्हणजे वास्तू बरोबर. घ्यायची, आध्यात्मिक ऊर्जा घ्यायची म्हटलं की खूप देवीचे सगळंच हनुमान चालीसा, मग अरे देवीचं अच्छा. मंत्र सगळं करूनच मग जावं लागायचं. बरोबर बरोबर. तुमची काही वृश्चिक रास आहे का? नाही माझी मकर रास आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. हा. मकर आहे. अच्छा. तर परवा मग एवढा सुंदर अनुभव दिला स्वामींनी. हा. म्हटलं मी म्हंटलच होतं स्वामींना की मी हम्म हा अनुभव मी ताईंसोबत शेअर करते. हम्म. तुम्हाला नेहमीच ऐकायची मी पण स्वतः करायचं म्हटलं ना हा हा असंही हा. मी कळतच नाही पटकन की कसं बोलायचं कसं हा सांगायचं हा हा. हे मग नाही काय अनुभव कळत. आला ताई? जसं आता माझ्या मुलाचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. पण बरं बरं. लव्ह मॅरेज हा इंटरकास्ट झालेलं आहे. हा पण स्वामींना जसं नारळ ठेवून बोलून नाही हा का मुलगी हा. ब्राह्मण आहे. हा अरे बापरे. हा हा. आम्ही आर्यवैश्य समाजाचे आहे. म्हणजे असं काही अच्छा. हे नव्हतं. हा हा. जातीचा काही प्रश्न नसतो ताई फक्त संस्कार शिकवणं वगैरे संस्कार विचार. हो. त्याची थोडी बरोबर. भीती वाटते. काही नाही. खरंय खरं, अगदी बरोबर बोललात.
कारण आपण जे करतो त्या गोष्टी एक्सेप्ट करणं पण फार अवघड जातं ना मग त्यांना. बरोबर बरोबर. म्हणून प्रॉब्लेम जातो, बाकी काही नाही. खरंय खरंय. हा. हं. मग मग काही नाही, मग झालं लग्न वगैरे झालं त्यांचं, करून दिलं चांगलं व्यवस्थितच केलं. स्वामींना नारळ ठेवलं. मी दिंडोरी प्रणित मार्गात आहे, पण हा मी असं हा. काही नाही करत की स्वामी हे आहेत का, शेवटी अक्कलकोट निवासीच आहेत ना ते. अगदी बरोबर अगदी बरोबर. हा, म्हणजे त्या केंद्रामध्ये असं थोडं होतं की बा अक्कलकोटला नाही राहत स्वामी, आता इकडेच आहेत असं दिंडोरीला नाही वगैरे. नाही, ते अक्कलकोट ते काही अक्कलकोट. नाहीये. शेवटी अक्कलकोटचे स्वामी आहेत, फक्त त्यांचं बरोबर. कार्य सगळीकडे त्यांनी फैलवलेलं आहे. अगदी बरोबर. हा. हा, तर ते मी थोडंसं स्वामींनी मार्गदर्शन वगैरे पण करून घ्यायचे माझ्याकडून. जसं हा. खेड्यात जाऊन, ग्रामीण भागात जाऊन स्वामी कोण आहेत, काय सेवा करे, सगळं सांगायची मी. अरे हा. वा. हा. तर मग असं व्हायचं ताई की घरातही थोडंसं मिस्टरांना थोडंसं हे गुटखा वगैरे खायची सवय होती. काही अच्छा. बाबतीत हा. थोडंसं पण बोलायची. अरे हा. बापरे. हा. हा. तर ते काही मला पटायचं नाही. हम्म. थोडंसं बरोबर आहे. करता आपण किती सेवेत असलो तरी आपला प्रारब्ध असतो, नाही अगदी का? अगदी कसं बोललात, हेच मला म्हणायचंय. म्हणजे काही गोष्टीतून बाहेर पडताना खूप काही सहन करूनच हे करावं लागतं. अगदी स्वामी अगदी. सोबत असते तरी ते असे दाखवून देतात की मी तुझ्यासोबत, असे अनुभव खूप आले मला, हा हा भयंकर हा. आले. हा म्हणजे हा. मी घर विकताना पण मला सेवा वगैरे घेतली होती. हा हा. आणि त्या कोणी दिली सेवेच्या होती सेवा? माध्यमातून स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे सेवेकरी असतात ना, हा ते. प्रश्नोत्तरीवाले, त्यांनीच हा दिली हा. होती. हा, अच्छा तर अच्छा. हा हा. त्यांनी घर पण विकलं गेलं, सगळंच झालं. अरे तर वा, बरेच काय सेवा दिली होती घर विकण्यासाठी? दुर्गा सप्तशती असतं ना, हा. त्याला संपुट लावून आणि भूसुक्त वगैरे पण म्हणायला सांगितलं होतं त्यांनी. काय काय, हा, कुठलं सुक्त? भूसुक्त. नित्य हा. सेवेमध्ये भूसुक्त म्हणून आहे. भूसुक्त भूसुक्त. हा हा. तर ते भूसुक्त जे असते ना, एखादी प्लॉट विक्री किंवा खरेदी करताना ते म्हणायचं असतं. अच्छा 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 अच्छा. हा हा हा. आणि दुर्गा सप्तशती आहे ना, त्याला संपुट लावून एक मला आठवत नाही बघा ताई, झाले तर 4-5 वर्ष झाली ती सेवा करून. अच्छा अच्छा अच्छा. आणि हा. जे राहू काळ असतो बघा आपला, हो कॅलेंडरवर हो दिलेला, राहू हो हो. काळामध्ये ती सेवा करायची असते. हो का. अच्छा. हा, हा. म्हणजे दुर्गा सप्तशतीचं कसं पाठ आणि उपवासानेच करायचा असतो तो, खाऊन पिऊन नाही करायचा. मग म्हणजे तो कसं? म्हणजे जसं उपवास असतो ना, जसं खाऊन पिऊन नाही करायचं, जसं जेवण नाश्ता हा. वगैरे काही नाही असतो. अच्छा 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 अच्छा. आणि त्याचा टायमिंग कसं असतो, कधी 12:30, कधी 7:30, कधी 5:30 असं असते. हम्म. हा, म्हणजे मग त्या त्यामुळे काळामध्येच ते करायचं. त्या काळामध्येच ती सेवा करायची, अशी सेवा दिली होती. ओ. अच्छा अच्छा. हा हा. हा हा. तर त्याच्यातून झालं सगळं. मग हम्म. ते सगळं आटोपलं. मग आम्ही तिथून शिफ्ट झालो, पुण्याला आलो. पुण्याला हम्म. आल्यानंतर जसं तुमचं मी नेहमीच ऐकायची. अच्छा. जे सेवा अनुभव वगैरे खूप ऐकायचे ना. हम्म. हा, त्याच्यामध्ये मला केंजळे दादांचं खूप वेळ ऐकलंय. मग हा. मग पुण्यात अच्छा. आले की त्यांना भेटायची इच्छा झाली, नाही हा का. हा. हा, माझे मिस्टर कसं थोडंसं गुटखा वगैरे खायचे किंवा त्यांच्या सोयीने कधीतरी खोटंच बोलायचे. मग त्यांनी काय ओ. होतं, विश्वासही चालला जातो, मिसअंडरस्टँडिंग वाढते ना. अगदी अगदी, संशयाचं भूत जास्त घरात वाढतं. जास्त वाढतं. मग काही हम्म. कळतच नव्हतं की आपण सेवा करते, स्वामी तर सोबत आहेत, पण हे हम्म. काही डोक्यातून जातच नाहीये. मग दादांकडे गेली. मग हा. दादा भेटले मला शिवतेज नगरला. अच्छा. हा, आम्ही इकडे मुळशीत राहायचो. हा, हम्म. मुळशीत. तर तिथून मग मला ते जवळ पडलं ते. मग हा तिथे हा. जाऊन त्यांना मी बोलली, तर दादा बोलले काही नाही, म्हणाले होऊन जाईल सगळं व्यवस्थित. आणि मग तेव्हापासून दादांच्या संपर्कात राहिली मी. अच्छा, आणि मग मला दादांनी काय सेवा दिली? सेवा काहीच नाही, सगळं व्यवस्थित होईल बोलले ते. काही नाही, अरे तू वा. येत जा बोलले दर्शनाला शिवतेज नगरचं, मधून हा. मधून येत जा बोलले. आणि अच्छा अच्छा. मुलगी पण असं थोडीशी अभ्यास वगैरे करत नव्हती, थोडी ॲरोगंटही झाली होती घरातल्या अच्छा. वातावरणाने. ती पण हो. खूप शांत झाली मग दादांकडे किती गेल्यापासून. छान हो ताई, किती छान हो. वाटतं असं ऐकलं की. हा, बापरे. हा. आणि तिला कसं सेवा पण दिली त्यांनी, आणि तिच्या स्वप्नात पण जाऊन सांगितलं. हा म्हणजे ती करायची नाही एवढी, पण हा तिच्या हा. स्वप्नात वगैरे जाऊन आदल्या दिवशी सांगितलं दादांनी की बघ, तुझी शिल्पकार तूच आहे जीवनाची. हो, बरोबर आणि आहे.
हा असं तिला बोलले आणि तेव्हापासून ती आहे ना ताई अशी पुढेच चालली आता अभ्यासात. झालं तिचे आता 2 अरे वा, महिने राहिले. हा. किती आणि छान 2 महिने वाटतं. हो खूप छान वाटतं. हा, खरंच. आणि खूप दादामुळे एवढा आधार वाटतं ना आम्हाला, मधून मधून आम्ही जातच असतो. आरतीला हा. जातो, त्यांचं दर्शन घेतो, थोडं अरे बोलतो, वा, येतो. बरं वाटतं. मग बरोबर आहे. हा ना. खूप छान ताई. मी शेअर करते हे, हा. नाही नाही, अजून एक अनुभव ऐका ना बाळाचा. तसं बरोबर. 2 वर्ष झाले माझ्या मुलाला लग्नाला. 2 वर्ष झाले की मग असं झालं की आता आपल्याला वाटतं की बा मूल-बाळ व्हावं त्यांना. नाही बरोबर, का? बरोबर. हां, तर त्यांना पण असं वाटायचं. हा. पण त्यांना कसं थोडा प्रॉब्लेम होता. म्हणजे मूल होणार नाही असं डॉक्टरांकडून काही थोडी रिपोर्ट्स होते. अरे मग अरे अरे. हां, म्हणजे थोडंसं काही कमी असतात ना मुलामध्ये, असतं, मुलींमध्ये. असतं, असतं. बरोबर आहे. हो. असा विषय होता. पण मला काय माहित नाही, थोडा विश्वास होता की स्वामी आहेत तर काही होणारच नाही असा त्रास काही. बरोबर. हा हा हां, हा तर होणारच आहे. हा जरी असेल प्रॉब्लेम तरी तो सुटणार आहे असं मला नेहमी वाटायचं. हा मग हा. पुण्याच्या एका केंद्रातून मी नरसोबाची वाडी आहे ना तिथे गेली. त्यांच्या पुण्याच्या केंद्रात? पुण्याचं केंद्र आहे एक. हां. आणि तिथे नरसोबाच्या वाडीचं आहे? नाही, नाही, नाही. त्यांचा ग्रुप जो असतो की नाही बस घेऊन पहा पारायणाला जातात. हा 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 हा, बरोबर. हां. पूर्ण हा ग्रुप तयार करतात आणि सगळेजण मिळून नरसोबाच्या वाडीला जाऊन गुरुचरित्राचं पारायण करतात. हा हा. तर मग मस्त. त्यांच्यासोबत मी गेलेली. हां. घरी केलं अच्छा. तर एक पारायण होते आणि नरसोबाची वाडी जी आहे, अशा हा. दत्त आमच्या ठिकाणी जाऊन जर पारायण केलं आणि समजा 100 लोक असतील तर 100 पारायणाचं पुण्य एका खात्यावर येतं आपल्याला. अच्छा 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 अच्छा, असं आहे का? हां. असं पण हा. असतं. ते शहरी करता हम्म. ते एकच पारायण असतं. पण ती बरं. ऊर्जा जास्त असते इतक्या लोकांची. ओ, अच्छा, ग्रुपने केलं तर. हां, हा. ग्रुपनी जे आपण करतो की नाही एका दिवसाचंच. घरी करतो म्हटलं तर 7 दिवसाचं होतं ते. बरोबर तर बरोबर बरोबर. दिंडोरी प्रणित मार्गामध्ये अशीच एक आता सेवा सुरूच असतात त्यांच्या, की हो हो ग्रुपनी करायचं नाही का त्र्यंबकेश्वरला आता कधी कुठल्या हो हो, गाणगापूर. असतं असतं. हो. हां, असं सुरू असतं ते. तर मग हम्म. तिथे मी गेली आणि माझ्या मैत्रिणीला घेऊन गेली. त्यांना पण यायचं होतं. नवीनच बाणेरच्या तयार झाल्या होत्या पुण्याच्या. त्यांना अच्छा. पण हा घेऊन गेली. हां. मग हा. येताना मग ते औदुंबर म्हणून आहे ते त्याचंही दर्शन झालं. मी कधी पाहिलंच नव्हतं. अच्छा. पण स्वामींनी ते पण दर्शन दिलं. वा 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 वा, किती छान हो ताई. हो ना, हो ना. सुंदर. नाही मला खूप इतका आनंद झाला आणि मग ताई. काय झालं बाळाचं, मग मुलाच्या? मग सांगते ना, मग तिकडून आली ताई. आल्यानंतर मला मग असं स्वप्न पडलं ताई. हा स्वप्नामध्ये केंजळे दादा आणि माझी सून हा. आणि म्हणजे केंजळे दादा आणि महादेवाची पिंड दिसली मला. हो. हा हा हां. आणि मग नंतर मला म्हणजे पहिल्यांदा असं स्वप्न पडलं बरं का. आणि हम्म. नंतर मला माझी सूनबाई आणि महादेवाची पिंड असं हम्म. स्वप्न दिसलं. आणि ते पूर्ण म्हणजे असं 9 महिन्याचं पोट असतं ना ताई, तसं. म्हणजे हा. जसं ते अरे वा. हां. आणि किती पुन्हा एक छान. स्वप्न पडलं महादेवाची पिंड आणि हा. माझा मुलगा. अरे वा. हा म्हणजे स्वामींनी मला स्वप्नातच दृष्टांत दिला, की हे सगळं महादेवाची कृपा, त्यात हा केंजळे दादांचा आशीर्वाद नाही का. हा 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 ते महादेवाची पिंड आणि दादा दिसले ना पहिले. हा आणि हा हा. नंतर ते दोघं दिसलेत मला वेगवेगळ्या पद्धतीने, पण महादेवाच्या पिंडीसोबतच. अरे आणि वा. मग असा अनुभव हो. आणि असा अनुभव आला ताई, की मला खूप आनंद झाला. म्हटलं आता हे हा. महादेवाची देण आहे म्हटलं. बरोबर बरोबर. हां, म्हणजे दिली म्हटलं ईश्वराने आणि त्यांचा निरोप पण आला ताई, की आहे म्हणून येशू त्यांना. ओ, अच्छा. इतका सुंदर अनुभव झाला, की म्हणजे पहा ना तुम्ही. हो ना. मला असं नेहमी वाटायचं तिला, की तू सेवा कर. हा. संतान गोपाल स्तोत्र म्हणून आहे. अच्छा. हा. नित्य सेवेमध्ये दर पौर्णिमेला जर त्याचा अभिषेक केला दोघांनी हम्म. मिळून, तर मग हम्म. असे प्रश्न दूर होतात हे मला माहिती होतं. पण ती हिंदी सायडर होती आणि असं वाटत हा. होतं, की करते की नाही असं थोडंसं नवीन पिढीतले हो, मुलं एवढं बरोबर. करतात की नाही असं वाटायचं. अगदी अगदी. आणि हा मी काही त्यांच्यासोबत राहत नव्हती ना, मी तिकडे होती पुण्याला. हा हा, आणि बरोबर. मुलं दिल्लीला होते इकडे दिल्लीत, हम्म. गुडगावला. तर हा हा हा. त्याच्यामुळे हां, मला खूप असा प्रश्न पडायचा, पण स्वामींनी दिलं पहा ते. मग बघा त्यांनी किती छान. एवढा खूप छान अनुभव दिला ताई. म्हणजे एवढा की आनंदच झाला मला खूप जास्त. अरे वा. मग झालं बाळ? हो ताई. बाळ हा. झाल्यानंतरच मी
आणि स्वामींनी असा अनुभव दिला की असं डिलिव्हरी व्हायच्या 2च दिवस आधी मला दिव्यामध्ये नाही का पणती दाखवली देवानी. अरे वा, दिवाळीची वंशाचा पणती. दिवा. हा, मी तेच बोलली यांना. माझ्या मिस्टरांना जवळ बोलवलं, तुम्हाला काय दिसतंय पहा म्हटलं. आता आपल्याला एक उत्सुकता असते ना, मुलगी होते की मुलगा होते. हो 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 हो. असते आणि त्यांना असं काय हवं होतं मग त्यांना? त्यांना काही चाललं असतं ताई, असं काहीच नाहीये. अच्छा अच्छा. हल्लीची पिढी फार समजदार आहे, हुशार आहे. त्यांना असं काहीच नाहीये की मुलगा मुलगी असं काहीच नाहीये. मला थोडीशी काळजी वाटत होती की आजकाल मुलं एकच ठेवतात, तर मुलीला जपणं पण तितकंच अवघड झालंय. मी तिकडे खरंय राहते. खरंय. हेच थोडंसं. सांभाळणं किती अवघड झालं ताई, संस्काराने खरंय म्हणा. खरंय. सगळ्याच गोष्टीने अगदी बरोबर आहे. राहिले की डे केअरला टाकतात, कुठेही ठेवतात ना. बरोबर आहे. मला भीती वाटायची. मी स्वामींना म्हणायची मला मुलगा पाहिजे, पण शेवटी तुमची इच्छा म्हटलं, तुम्हाला काय द्यायचं ते तुम्हाला जे माहिती. योग्य आपल्यासाठी तेच देतात ते. हा, हेच बोलायची. तर मग ते पण ते दाखवलं ताई त्यांनी. मग बघा. पण ती दाखवली. मी यांना म्हणलं वंशाचा दिवाच येणार आहे म्हटलं आपल्या घरी. किती सुंदर. हा, आणि स्वामींना मी नेहमी म्हणायची घरामध्ये जास्त सेवा मीच करते ना ताई. आणि माझे मिस्टर पण करतात आता. फक्त त्यांचं केव्हा 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 असं थोडंसं खातात तंबाखू वगैरे. मला तर ते पण नकोसं असतं, माहित नाही. सेवा करतात, भरपूर जप वगैरे करतात, पारायण करतात, सांगितलं ते सगळं 3 अध्याय 11 माळे करतात. नाही होईल, ते पण नीट होऊन जाईल ताई. हा, म्हटलं कसं त्याला थोडा वेळ द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीला. हा, त्यांचं काय माहित नाही ताई, खूप वर्षापासून आहे ते. लग्नाच्या आधीपासूनच आहे. फक्त ते काय चोरून खायचे. फार हुशार असतात मुलं लग्न होईपर्यंत. आणि पकडल्या जरी गेलं तरी मान्य करायचे नाही. मग मला त्याचा खूप त्रास व्हायचा. जास्त राग होतो. बरोबर आहे. मला नाही पटायचं. मला काय म्हणायचं की तुम्ही खा, पण सांगून खा. सोडण्याचा प्रयत्न आपण करूया. बरोबर, अगदी. किती छान. आणि तेच मला कुठल्याही स्त्रीला ना ताई खोटं बोललेलं आवडत नाही नवऱ्याने. मला तर बिलकुलच नाही आवडायचं ताई ते. नाही, कुठल्याही स्त्रीला आवडत नाही ताई. नाही नाही. मग स्वामींना सांगणं सुरू केलं. एवढं पकडून ठेवलं स्वामींना. कुठेही गेली तरी स्वामी सेवा सोडतच नाही मी. आणि मी स्वामींना एकच म्हणते, स्वामी सेवेकरी घडू द्यात. आता इथे आली ना फरीदाबादमध्ये, सगळे हिंदी लोक बोलणारे आणि आपण मराठी माणसं. तर फार अवघड जातं इथे. मला कोणतं मठ दिसत नाही, केंद्र दिसत नाही. चला, एकदा तिथल्या पण सेवेकरी तयार करा आणि मग त्यांना पण हिंदीमध्ये सगळं सांगा स्वामी काय चीज आहे. बरोबर ते तुम्हाला तिथे स्वामी केंद्र पण तयार होईल आणि सगळंच तयार होईल ताई. आणि ना ताई, स्वामीने इतका छान अनुभव दिला मला. मी स्वामींना म्हणायची, स्वामी तुमचा अंश येऊ द्या माझ्या घरी, आम्ही कसेही असू द्यात, पण तुमचा पुढची पिढी छान होईल, नाही का. बरोबर बरोबर. सेवेकरी येतील तर त्यांना घडवायला इतकं अवघड जाणार नाही. सगळं त्यांना आलं पाहिजे. अगदी खरंय. मग प्रेग्नन्सीत तिला सगळं ऐकवलं का स्वामींचं? ऐकवलं. हो ताई. विष्णू सहस्त्रनाम, तारक मंत्र तिला मी माळ करायला लावायची आली तेव्हा. म्हणजे जसं 7व्या 8व्या महिने इकडे आली, मग तेव्हापासून तिला सारखं तिच्या मागे लागून करून घ्यायची मी. अरे वा. हा, तर मग काय दाखवले स्वामींनी माहितीये ताई, तो गुरुपुष्यामृताच्या दिवशी गुरुवारी झाला. किती सुंदर ताई. वा, किती छान ताई. एवढा आनंद झाला की नाही, बापरे. किती छान ताई. आणि आता त्या बाळाला तुम्हीच सांभाळणार आहात? मी तरी आहे ताई, त्याला रोज तारक मंत्र वगैरे म्हणते. अरे वा, केवढा होता तो? 1.5 महिन्याचा आहे ताई. हा, त्याला ऐकवत जा. मी पण माझ्या नातवाला ऐकवायचे. हो, एवढं आवडतं ना तारक मंत्र वगैरे, शांत होऊन जातो ताई. ते सगळे दत्तगुरूंचे मंत्र स्तोत्र सगळं ऐकवते. तो इतका शांतपणे ऐकतो बघा. आणि महाराजांनी काय केलं, त्याच्या कपाळावर ना ताई गंध नसतो का, तशीच खूण आहे त्याच्या कपाळावर. मला फक्त कपाळाचा फोटो पाठवा ताई. चालते चालते. बाळाचा नका पाठवू, फक्त कपाळाचा पाठवा. म्हणजे त्या खुणेचा. त्या खुणेचा. हो हो. म्हणजे अगदी स्वामींना मी म्हटलं ना तुमचा अंश पाठवा, तर त्यांनी अगदी ते पाठवलं ताई. बघा बघा, किती सुंदर ताई. अप्रतिम अनुभव आहे तुमचा.
मी शेअर करते हा ताई. आज 1.5 महिने जरी झालं ना ताई तर ते कपाळावरचं निघालं नाहीये बघा. हो ना, ते नाही. हळूहळू जाईल ताई. कारण हा. तसंच माझ्या मुलीच्या पाठीवर पण आलेलं आणि एकदम म्हणजे कुंकवासारखं लाल होतं अगदी. सारखं लाल एकदम. हा, पण तेव्हा काय एवढे मोबाईल वगैरे नव्हते फोटो काढण्यासारखं. हा, हा, काही हा. नव्हतं. हं. तर काल पण माझी मला सून पाठवा फोटो. चालते ताई, नक्की नक्की. तर माझी सून हा. माहेरी गेली आहे ना, तर तिथून तिचा फोन होता का, आई आपको ये याद कर रहा है, आप तारक मंत्र बोलो. आई ग, मोबाईल वर ऐकवलं. हो. अरे वा, किती छान ताई. हा. किती किती सुंदर, किती सुंदर. आणि कधी कधी दुर्गा सप्तशतीचे पाठ जेव्हा मी करते की नाही ताई, स्पीकरवर हा. लावून देते आणि मी करत राहते, वाचते आणि त्याला बाजूला ठेवते पाळण्यात. वा ते वा सुद्धा वा करते. वा, छान घडवताय ताई नातवाला. हा खूप ना. सुंदर. मी शेअर करते हा ताई. हा ताई, आता पुढचा अनुभव मी नंतर कधी सांगेन तुम्हाला. हो ताई. हा, श्री स्वामी समर्थ स्वामींच्या ताई. कृपेनेच झालेलं आहे म्हणून मला शेअर करायची इच्छा झाली बघा. हो नाही, खूप छान केलं ताई. हे शेअर हा. करणं म्हणजे आपण स्वामी सेवेकरी घडवणं. म्हणजे यातनं पण बऱ्याच जणांना अशा काही काही प्रॉब्लेम असतात. तर हे ऐकल्यावर त्यांना पण याच्यातनं काय सेवा केली पाहिजे, कसं केलं पाहिजे, मुलांशी कसं वागलं पाहिजे, सुनांशी कसं वागलं पाहिजे, हा ना. बाळांना कसं घडवायचं, हे कळतं ना ताई. हो ना ताई. आणि कसं अशक्य शक्य करतीलच स्वामीच झाले. मग हा. दादांना मी पेढे वगैरे द्यायला मैत्रिणीला पाठवलं. दादांना हा. फोटो दाखवला. दादा खूप खुश अरे झाले. म्हणजे अरे दादा वा. खूप खुश ताई. किती छान. मी शेअर हो. करते हा ताई. श्री स्वामी समर्थ. ही स्वामी समर्थ.